नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना तर ही गोष्ट माहीतच आहे की प्रिया सगळ्यांना गंडवण्यात किती माहीर आहे आणि आता तिने तर रविराज काका त्याचबरोबर अख्ख्या सुभेदार कुटुंबियांना गंडवलं आहे। ते म्हणजे ती फॅशन डिझायनिंगचा कोर्स करते आणि यासाठी ती रोज कॉलेजला जाते। पण आता ही गोष्ट खोटी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, कारण प्रियाने कुठल्याच कॉलेजमध्ये ॲडमिशनच घेतलेलं नाही आहे। त्यामुळे आता ही गोष्ट सगळ्यांच्या समोर येणार आहे आणि आता मात्र प्रियाला सगळेच जण ह्या गोष्टीचा जाब विचारणार आहेत आणि प्रियाकडे या कुठल्याही गोष्टीचं उत्तर नाही आहे। पण नेमकं हे सगळं घरच्यांना कळलं कसं आणि नेमकं का, हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल। तर त्याचबरोबर सायली आणि अर्जुनने संपूर्ण सुभेदार कुटुंबियांना एक सरप्राईज दिलं आहे। स्पेशली सायलीने सरप्राईज दिलं आहे आणि त्यानंतर सगळ्या सुभेदारांचा सायलीवरचा राग हा निघून गेलेला आहे। पण प्रियाला मात्र खूप जास्त ह्या गोष्टीमुळे धडकी भरली आहे, कारण जर सायलीवरचा सगळ्यांचा राग निघून गेला तर मग मात्र तिच्या चुका घरच्या सगळ्यांनाच दिसायला लागतील। कारण सध्या सगळेजण सायलीवर नाराज आहेत, त्यामुळे प्रियाने काही चुका केल्या तरी सगळे तिला पाठीशी घालत आहेत, ही गोष्ट तिला अगदी व्यवस्थित माहीत आहे। त्यामुळे आता प्रियाला तर प्रचंड टेन्शन आलं आहे। मग आता नेमकं पुढे काय घडणार, सायलीने नेमकी काय सरप्राईज दिलं आहे घरच्यांना, सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। तर आजच्या भागापर्यंत आपण असं पाहिलं आहे की अर्जुन हा सायलीच्या जवळ येत असतो, तो छान मूडमध्ये असतो, पण इतक्यात तिकडे कल्पना येते आणि अर्जुनच्या मूडची वाट लागते। आणि त्यानंतर आता अर्जुन हा सायलीला सांगत असतो की जेव्हा जेव्हा मी तुमच्या जवळ येत असतो तेव्हा तेव्हा कोणीतरी येतं आणि मला लांब जावं लागतं। त्यावर सायली म्हणत असते, पण मी कुठे तुम्हाला अडवलं आहे। आणि मग आता अर्जुन पुन्हा येत असतो, तोपर्यंत सायली तिकडनं निघून जाते। आता अर्जुन विचार करतो, असं आहे तर मग आता बघा मी काय करतो ते। तर दुसरीकडे आता इकडे प्रिया ही अश्विनला सांगत असते की अश्विन चल, मी कॉलेजला जाते। आता अश्विनला प्रिया मी कॉलेजला जाते असं म्हटल्याबरोबर अश्विन म्हणतो, एक मिनटं तन्वी, मला फक्त वॉलेट आणि माझं घड्याळ घेऊन येऊ देत, मी सुद्धा हॉस्पिटलला जातोच आहे, जाता जाता मी तुला ड्रॉप करतो कॉलेजला। त्यावर लगेचच आता प्रिया म्हणते, अरे नाही अश्विन नको, तू कशाला, मी जाईन ना माझी। त्यावर अश्विन म्हणतो, अगं कशाला तू जाशील, बाहेर ऊन बघ केवढं आहे, मी तुला मस्त गाडीतून सोडतो, तेवढंच जरा तुलाही बरं वाटेल। आता मात्र इकडे प्रिया म्हणत असते, अरे नाही अश्विन, खरंच काही गरज नाही आहे, तुलाही उगाच उशीर होईल माझ्यामुळे, त्यापेक्षा तू जा हॉस्पिटलला। त्यावर अश्विन म्हणत असतो, अगं नाही तन्वी, मला उशीर नाही होणार, मला 10 वाजल्यानंतरपासून अपॉइंटमेंट सुरू होणार आहेत, आत्ता मी फ्री आहे, तोपर्यंत चल तुला कॉलेजला सोडतो आणि तिकडून मी पुढे जाईन। त्यावर लगेचच आता प्रिया मनातल्या मनात विचार करायला लागते की आता ह्याला कुठल्या कॉलेजला घेऊन जाऊ, मी तर कुठल्या कॉलेजला ॲडमिशनच घेतलेलं नाही आहे, अश्विनला जर खरं कळलं तर खूप मोठा गोंधळ होईल। तर आता लगेचच अश्विन म्हणतो, तन्वी कुठल्या विचारात हरवलीस, जायचं आहे ना कॉलेजला, चल पटकन जा, तुझी बॅग घेऊन ये, मी घेऊन जातो तुला कॉलेजला सोडतो। त्यावर प्रिया म्हणत असते, अरे अश्विन खरंच कशाला उगाच तुला माझ्यामुळे त्रास, आधीच माझ्यामुळे तुला घरात जो काही मनस्ताप होतोय तो कमी आहे का। त्यावर अश्विन म्हणत असतो की असं काही नाही आहे, उलट तुझ्याबरोबर वेळ घालवायला मला बरं वाटतं, तुझी कंपनी आवडते मला, चल जा बॅग घेऊन ये, नको अजून तन्वी उशीर करू, जा पटकन। त्याबरोबर मात्र आता प्रियाचा नाईलाज होतो आणि प्रिया बॅग घेऊन येते। अश्विन म्हणतो, सांग तुझ्या कॉलेजचं नाव मला। त्याबरोबर लगेचच आता प्रिया ही त्याला एका कॉलेजचं नाव सांगून देते। अश्विन म्हणतो, तू इतक्या लांबच्या कॉलेजला आहेस, अगं लग्न झालं आपलं खरं, पण घरात ही इतकी सगळी गडबड सुरू आहे की मला धड तुझ्या कॉलेजमध्ये येताही आलं नाही, कॉलेजची चौकशीही करता आली नाही, पण ह्या कॉलेजचं नाव मी बऱ्याच वेळा ऐकलं आहे, चांगलं उत्तम कॉलेज आहे हे, बरं चल। आणि मग आता अश्विन हा बघता बघता प्रियाला कॉलेजच्या गेटपर्यंत घेऊन येतो आणि बघ तुझं कॉलेज आलं, जा आता पटकन, आता मला खरंच उशीर होतोय असं म्हणून तो प्रियाला कॉलेजच्या गेटमध्ये जायला लावतो। आता प्रिया तिकडनं निघून गेलेली असते, अश्विनही आता तिकडनं जात असतो, इतक्यात त्याच्या समोरून एक गाडी येते आणि ती गाडी जवळपास आता मुद्दामूनच अश्विनच्या गाडीच्या समोर येऊन उभी राहते। अश्विन गाडीच्या खाली उतरतो आणि रागाने म्हणत असतो, काय रे आंधळा झालायस का तू। इतक्यात समोरची व्यक्ती बाहेर मान काढत म्हणते, हो आंधळीच झाली आहे मी। त्याबरोबर अश्विन त्या मुलीला बघून हसतो आणि म्हणतो,
तू इकडे? त्यावरती म्हणत असते, अरे आम्ही इकडेच येणार, पण तुमचं काय, तुम्ही इकडे कुठे महाशय? त्याबरोबर अश्विन म्हणत असतो, का फॅशन डिझायनिंग काय फक्त तुम्हीच करू शकता की काय? आमच्या घरातले कोणी करू शकत नाहीत का? त्यावरती मुलगी म्हणत असते, अरे तसं नाही बाबा, पण आज सांग ना खरंच इकडे कसा काय तू? त्यावर अश्विन सांगत असतो, थोडक्यासाठी हुकलीस. आत्ताच माझी बायको कॉलेजच्या आतमध्ये गेली, तुझी आणि तिची भेट घालून दिली असती. त्यावर लगेचच ती मुलगी म्हणत असते, की ओ माय गॉड, तुझी बायको म्हणजे तुझं लग्न झालं आहे? त्यावर लगेचच अश्विन सांगतो, की हो लग्न झालं आहे. त्यावर लगेच अश्विन तिला विचारतो, पण मला सांग तू इथे काय करते? त्यावर ती मुलगी सांगत असते, की अरे मी इथे प्रोफेसर आहे. त्यावर अश्विन तिला म्हणत असतो, की ओके, मग माझ्या बायकोला ओळखत असशील की तू? त्यावर ती मुलगी काय तुझ्या बायकोचं नाव विचारते. त्यावर अश्विन सांगतो, की माझ्या बायकोचं नाव तन्वी किल्लेदार आणि आत्ताचं तन्वी अश्विन सुभेदार. त्यावर लगेचच आता ती मुलगी सांगायला लागते, आमच्या कॉलेजमध्ये तन्वी नावाची कोणतीच मुलगी नाही आहे. म्हणजे तन्वी नावाच्या मुली आहेत, पण तन्वी सुभेदार किंवा किल्लेदार अशी कोणीच मुलगी नाही आहे. अश्विन म्हणतो, मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. शाळेत असतानासुद्धा तुमचं कधी शाळेत वर्गात लक्ष नसायचंच आणि आता प्रोफेसर झालात तरी तुमची तीच परिस्थिती. त्यावर ती मुलगी म्हणते, अरे जोक सपाट, पण मी खरं सांगते, बरं तुझी बायको कितवीत आहे ते सांग मला, काय स्टँडर्ड आहे? त्यावर तो सांगतो सेकंड इयर. त्यावर ती म्हणते, सेकंड इयरला तर कोणच तन्वी किल्लेदार म्हणून नाही आहे. तुला माझ्यावर विश्वास नसेल ना तर तू चल कॉलेजमध्ये चल आणि स्वतः रजिस्टर मस्टर चेक कर, त्याच्यामध्ये कुठलंच नाव तुला सापडणार नाही. आता अश्विन स्वतःहून कॉलेजमध्ये जातो आणि चेक करतो, तर त्याला तन्वी किल्लेदार किंवा तन्वी सुभेदार असं कोणतंही नावाचं रजिस्ट्रेशन दिसत नाही. आता अश्विनच्या समोर ही गोष्ट आलेली असते, की प्रिया खोटं बोलली आपल्या सगळ्यांबरोबर आणि ती काही कॉलेजला वगैरे जात नाही आणि आत्ताही ती ऑन द स्पॉट कॉलेजमध्ये नव्हतीच. याचा अर्थ कॉलेजच्या नावाखाली ती कुठेतरी दुसरीकडे जाते. आता प्रिया कुठे जाते हा खूप मोठा प्रश्न अश्विनला पडलेला असतो. अश्विन संध्याकाळी प्रिया जेव्हा कॉलेजवरून घरी आल्याचं नाटक करते त्यावेळेस तिला विचारतो, की तू कुठे गेली होतीस? तू कॉलेजला गेली नव्हतीस. पण त्यावेळेससुद्धा प्रिया अश्विनबरोबर खोटं बोलते. मग अश्विनचा नाईलाज होतो आणि तो ही गोष्ट पूर्ण आजीला, कल्पना, प्रताप घरातल्या सगळ्यांना सांगून टाकतो. त्यानंतर आता लगेचच सायली ही अश्विनला म्हणत असते, अश्विन भाऊजी अहो तुमचं चुकलं आहे. त्यावर अश्विन म्हणतो, काय? त्यावर सायली म्हणत असते, हो ज्या मुलीवर विश्वास ठेवण्याच्याच काय तर तिचं ऐकून घेण्याच्या सुद्धा ती लायक नाही आहे. तिच्यावरती तुम्ही एवढा जीवापाड विश्वास ठेवलात, चूक तुमचीच आहे ना? त्यावर अश्विन हा गप्प बसतो. तर लगेचच चैतन्य म्हणत असतो, अरे अश्विन हळूहळू तुला खरं कळेल. मला तर वाटतं तुम्ही रविराज काकांना बोलवून घ्या, तेच हिला सरळ करतील. त्याबरोबर कल्पना म्हणते, बरोबर बोलतोयस तू चैतन्य. आणि मग लगेच कल्पना रविराजना फोन करते. आता संध्याकाळी अचानक कल्पनाचा फोन आल्यामुळे रविराज विचारायला लागतात, काय झालं वहिनी, सगळं काही ठीक आहे ना? नाही म्हणजे अचानक तुम्ही कॉल केलात म्हणून विचारतोय. तन्वी ठीक आहे ना? तिची तब्येत ठीक आहे ना? नाही म्हणजे काल इथून घरी जात असताना तिची मनस्थिती बरी नाही असं अश्विन सांगत होता. त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणायला लागते, की नाही भाऊजी, तिची मनस्थिती व्यवस्थित आहे, पण तिच्यामुळे आता आमची सगळ्यांची मनस्थिती खराब होण्याची वेळ आली आहे. त्यावर आता कल्पनाचं हे असं बोलणं रविराजला काही कळालेलं नसतं. मग आता रविराज हे लगेचच कल्पनाला म्हणत असतात, की वहिनी नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे? तुम्ही प्लीज जरा स्पष्टपणे बोलू शकाल का? त्यावर कल्पना म्हणत असते, नाही नको भाऊजी, स्पष्ट अपष्ट जे काही आहे ना ते तुम्ही स्वतःच इथे येऊन करा. तुम्ही तुमच्या मुलीलाच प्रश्न विचारा, मग तीच तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. त्याबरोबर आता रविराज विचारतात, नक्की काय झालं आहे? मला सांगा तरी, मी निघतोय लगेच. पण तरीसुद्धा त्यावर कल्पना म्हणते, लवकर या, आणि फोन कट करून टाकते. आता रविराज काका हे जात असतात, पण प्रतिमा आत्या त्यांना विचारते, की काय झालं, कुठे जात आहे? मग रविराज काका प्रतिमा आत्याला सुद्धा सांगतात, की तन्वीच्या घरून म्हणजेच सुभेदारांकडून फोन आला होता, अर्जंट बोलवलं आहे. मग प्रतिमा आत्या म्हणते, मी सुद्धा येते. रविराज काका आणि प्रतिमा आत्या पोहोचल्यावर लगेचच रविराज काका विचारायला लागतात, की काय झालं? मग लगेच पूर्ण आजी म्हणतात, तुम्ही तुमच्या स्वतःच्याच तोंडाने तुमच्या मुलीला विचारा. मग लगेचच आता रविराज काका हे प्रियाच्या समोर येऊन उभे राहिलेले असतात आणि आता ते तिला विचारायला लागतात, की काय झालं? बोल ना तन्वी, काय बोलतात सगळेजणं, काय केलंस तू? त्याबरोबर लगेच सायली ही प्रियाला म्हणत असते, की आता हिचं तोंड नाही उघडणार ना? बोल ना प्रिया, काय विचारतायत तुला रविराज सर? त्याबरोबर लगेचच आता पूर्णाजीसुद्धा म्हणायला लागते, की बोल. नेहमी सायलीच्या बाबतीत आमचे कान भरताना कसे तुझं तोंड पटापट पटापट उघडत असतं, तसंच आत्ताही बोल. सांग तुझ्या वडिलांना काय केले असते तू? त्याबरोबर आता मात्र प्रिया काही बोलत नसते. मग अर्जुन हा स्वतःहूनच म्हणतो, मी सांगतो तुला सिनियर, मला सांग तन्वी कोणत्या कॉलेजला आहे हे तुला माहिती आहे? त्यावर रविराज काका म्हणायला लागतात, की हो मला माहीत आहे. आणि मग ते प्रिया ज्या कॉलेजमध्ये आहे त्या कॉलेजचं नाव सांगतात. त्याबरोबर लगेचच आता पुढे
प्रिया ही अर्जुनला म्हणते की अर्जुन बाद झालं, तू उगाच माझ्यामध्ये आणि माझ्या वडिलांमध्ये आग लावण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि मग ती रविराज काकांसमोर हात जोडत म्हणते, बाबा मला माफ करा. त्याबरोबर रविराज काका तिला म्हणत असतात, तू केलं काय आहेस तन्वी ते तरी सांग आधी, कशासाठी नेमकं माफी मागतेस ते कळणार नाही तोपर्यंत मी तुला माफ करणार कसं काय. त्याबरोबर आता प्रिया ही खरं सांगून टाकते की मी तुमच्याशी खोटं बोलले बाबा, मी कॉलेजच नाही करत आहे खरंच. त्याबरोबर आता हे ऐकून रविराज काकांना खूप मोठा धक्काच बसलेला असतो. तर आता प्रताप म्हणायला लागतो की तन्वी तू आज जे काही वागली आहेस ना ते खरंच खूप चुकीचं आहे. अगं गेली 2 वर्ष जवळपास तू आम्हाला फसवतेस. आम्हाला किती गर्व होता तुझा की तू कॉलेज करतेस, घर सांभाळतेस, एवढं सगळं घरात घडत असतानासुद्धा तू तुझ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करत नाही आहेस. अगं त्या दिवशी रविराज आणि मी ह्या गोष्टीवरती बोललोसुद्धा, तुझं कौतुकसुद्धा केलं आणि आज कळतं आहे की तू कॉलेजच करत नाही आहेस. का वागलीस तू असं, का खोटं बोललीस आमच्याशी, काय गरज होती तुला हे सगळं करण्याची. तर पूर्ण आजीसुद्धा म्हणत असते, आम्ही नेहमी तुझ्यावरती विश्वास ठेवला, हे आमचं चुकलं का तन्वी, का वागलीस तू असं, काय गरज होती तुला हे सगळं करण्याची. अगं नेहमी तू सायली कशी चुकीची आणि तू कशी बरोबर हे आमच्यासमोर सिद्ध करत राहिलीस. कधी कधी तर आम्हाला हे कळत होतं की तू चुकीची आहेस, तरीसुद्धा आम्ही तुझी बाजू घेतली, तुझ्या सगळ्या चुका पोटात घातल्या, त्या बदल्यात तू हे केलंस का. तर लगेचच आता कल्पना ही सुद्धा म्हणायला लागते की का वागलीस तू असं तन्वी, काय गरज होती तुला हे सगळं करण्याची. अगं सायली एवढी चांगली असूनसुद्धा तू बोललीस म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस तिला दोष दिला, प्रत्येक वेळेस तिच्याबद्दल आमचं वाईट मत करून घेतलं, मग तुला हे सगळं करण्याची काय गरज होती. आता मात्र प्रियाला इकडे प्रचंड टेन्शन आलेलं असतं. ती मनातल्या मनात म्हणत असते की अरे यार काय ड्रामा क्रिएट करतायत ही लोकं. नाही करत आहे मी कॉलेज तर नाही करत आहे, माझी मर्जी, मला नाही शिकायचं. उगाचच्या उगाच सीन क्रिएट करतायत, कशाला उगाचच्या उगाच माझ्या पाठी लागलेत हे सगळे. पण आता स्पष्टपणे मी यांना काही बोलूसुद्धा शकत नाही. आता मलासुद्धा नाटक करावं लागेल, रडावं लागेल, आरडाओरडा करावं लागेल, शिट, नाहीतर पुन्हा काहीतरी चक्कर वगैरे आल्याचं नाटक करावं लागेल. ह्या सायली आणि अर्जुनला ना मी सोडणार नाही आहे. पण ह्या अश्विनला काय गरज होती माझ्या कॉलेजमध्ये येऊन माझी चौकशी करण्याची वगैरे. आता हे सगळे फालतू विचार प्रिया यावेळेस डोक्यामध्ये करत असते. तर आता लगेचच अश्विन म्हणत असतो की बोल ना तन्वी, गप्प का राहिलीस. अगं मी तर तुझ्यावर किती विश्वास ठेवला, तू प्रत्येक वेळेस माझ्याशी खोटं बोललीस. कॉलेजला जाते म्हणून निघून जायचीस घरातनं. अगं कधी कधी तर तू मला टाळण्यासाठी सुद्धा तुझ्या कॉलेजचं नाव घ्यायचीस, याचा अर्थ का वागलीस माझ्याशी असं, काय गरज होती तुला हे सगळं करण्याची. चैतन्यसुद्धा म्हणायला लागतो की अश्विन यामध्ये जास्त करून चूक तुझीसुद्धा आहे. तू वरती विश्वास ठेवायला हवा होतास. अर्जुन तुला अगदी ओरडून ओरडून कानी कपाळी ओरडून सांगत होता की ही मुलगी खोटारडी आहे, ही मुलगी फ्रॉड आहे, हिच्यावर विश्वास ठेवू नको. पण तू हिच्यावरच विश्वास ठेवलास आणि हिला लग्न करून या घरात आणलंस. त्यावर सायली लगेचच म्हणायला लागते, ही आपल्या घरात आली आणि आपल्या घराचं सगळं सुख, शांती, चैन सगळं हरवून गेलं. त्यावर अर्जुन म्हणत असतो, एक मिनटं, तुम्ही सगळेजणं बोलताय ना ते सगळं बरोबर आहे, पण महत्त्वाचा मुद्दा जो काही आहे तो मागे पडतोय. त्यावर सायली म्हणते, कोणता. त्यावर अर्जुन म्हणत असतो, तन्वी खोटं बोलली हे ठीक आहे, पण तन्वी नेमकं खोटं बोलून कुठे जायची हे अजून तिने आपल्याला कुठे सांगितलं आहे. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन हा प्रियाला म्हणायला लागतो की तर मग आता तन्वी तू खोटं बोलतेस हे सगळं तर सगळ्यांना कळलेलंच आहे. मग आता नेमकं तू खोटं बोललीस, पण तू खोटं बोलून गेलीस कुठे हे सगळं आता सगळ्यांना सांग, कारण तू कॉलेजच्या नावाखाली दिवसभर बाहेर असायचीस. आता मात्र प्रियाच्या भेवया उंचवतात. तिच्या लक्षात येतं की आता हा महत्त्वाचा मुद्दा अर्जुनने पकडला आहे आणि मी तर महिपत, नागराज, साक्षी यांना भेटायला कॉलेजच्या नावाखाली जायचे. मग आता मी हे कसं सांगू घरच्या सगळ्यांच्या समोर, खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आता असा विचार ती करत असते, काय सांगू यांना खोटं. तर लगेचच प्रतिमात्याही तिला म्हणायला लागते, तन्वी बोल आता तरी. अगं गप्प बसू नकोस, विश्वासघात करून झाला आहे तुझा आमचा. अजून आता जे काही असेल ते सांगून टाक, किमान आता तरी खरं बोल हां आमच्याशी. आता तरी खोटं बोलू नकोस. कुठे जायचीस तू, कोणाला भेटायचीस, काय करायचीस, इतका वेळ बाहेर राहायची तुला काय गरज वाटायची, सांग लवकर खरं. त्याबरोबर मात्र आता प्रिया ही काही उत्तरं देत नसते. तर पुढे प्रतिमात्या म्हणत असते की बोल लवकर, काय करायचीस तू, कुठे असायचीस. त्याबरोबर रविराज काका हे प्रतिमाला म्हणायला लागतात की प्रतिमा अगं गप्प बस, का उगाच तू स्वतःचं तोंड दुखवतेस. ह्या मूर्ख मुलीला विचारून काहीसुद्धा उपयोग होणार नाही आहे. हिच्या ना 2 थोबाडीत लगावून दिल्या पाहिजे होत्या आपण. आपली चूक झाली, एवढ्या वर्षांनंतर मुलगी भेटली म्हणून तिचे लाड केले, कौतुक केलं, पण ही अशी डोक्यावरती मिऱ्या वाटेल असं कधीच मला वाटलं नव्हतं. त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणत असते, बाबा तुम्ही माझं एकदा. त्यावर लगेच रविराज तिला म्हणतात, गप्प बस,
तुझं एकदा काय एक शब्द ऐकून घेण्याची इच्छा नाही आहे मला. आणि मग ते प्रियाला एक खणखणून मुस्काटात लगावून देतात. आता मात्र प्रिया म्हणते बाबा. त्यावर लगेचच रविराज काका सांगत असतात की हे मी अगोदरच करायला हवं होतं, पण जरा मला हे करायला उशीरच झाला. आता हे सगळं बघून सायलीला मज्जा येते, बरं वाटतं. तिला वाटतं की बरं झालं. प्रियाचा खोटारडेपणा आता घरातल्या सगळ्यांसमोर आला. आता सगळा ड्रामा संपल्यानंतर सगळे सुभेदार कुटुंबीय आपापल्या खोलीत निघून जातात. प्रिया मात्र तिकडे एकटी तशीच उभी असते. आता खाली सायली तिचं काम करेपर्यंत अर्जुनने वरती छान सायलीला सरप्राईज देण्यासाठी रूम डेकोरेट केलेली असते. पण इतक्यात खाली अश्विनने येऊन सगळं काही घरातल्यांना सांगितलं आणि मग बाहेर भला मोठा सीन क्रिएट झाला. त्यामुळे अर्जुनचं सरप्राईज मोडकळीत आलेलं असतं. पण खोली एवढी छान डेकोरेट केलेली असते. आणि त्यानंतर आता अर्जुन सायली जेव्हा खोलीत येतात तेव्हा हे सगळं बघून सायली खूप जास्त खुश होते आणि ती अर्जुनला विचारते हे सगळं काय आहे आणि तुम्हाला हे सगळं करायला वेळ कधी मिळाला. खाली एवढं सगळं सुरू होतं. त्यावर अर्जुन म्हणत असतो ते प्रियाचं रोजचंच आहे. तुम्हाला काही तिचे ड्रामे माहीत नाही आहेत का. तिच्यासाठी मी आपला दिवस का खराब करून घ्यायचा होता. तुम्ही सकाळी मला काय बोलला होता ते तुम्हाला आठवत नाही आहे. त्याबरोबर सायली लगेच अर्जुनला आठवतंय सांगते. त्यानंतर मग सायली आणि अर्जुन मस्त रात्र सेलिब्रेट करतात, एकत्र वेळ घालवतात, एकत्र राहतात. आणि त्यानंतर आता सायली ही सुभेदारांना गुड न्यूज देऊन टाकते. तर आता मात्र प्रियाला प्रचंड टेन्शन आलेलं असतं, कारण आता सायलीने गुड न्यूज सगळ्यांना दिली असते. त्यामुळे तिच्यावरचा सगळ्यांचा राग हा निघून गेलेला असतो. प्रियाला वाटतं की आता जर सुभेदारांचा सायलीवरचा राग निघून गेला तर मात्र ह्यांना माझ्या चुका दिसायला लागतील आणि हे माझ्यावरती लक्ष द्यायला लागतील. काहीही झालं तरी मला असं काहीतरी केलं पाहिजे की त्याच्यामुळे ह्या सुभेदारांचा सायलीवरचा विश्वास हा कायमचा उठून गेला पाहिजे, ही त्यांच्या नजरेतून पडून गेली पाहिजे. पण असं मला आता काय करता येईल. सायली, मी सोडणार नाही तुला सुखासुखी. आणि ह्या अश्विनला काय गरज होती माझ्या कॉलेजमध्ये येऊन माझी चौकशी करण्याची, ह्यालासुद्धा मी सोडणार नाही. माझ्या नादी लागलेत ना हे मी सोडणार नाही. आणि त्या किल्लेदारने माझ्या थोबाडीत लावून दिली असा त्याला धडा शिकवेन, अशी अद्दल घडवेन, असा सगळा विचार प्रिया करत असते. पण तिच्या लक्षात ही गोष्ट येत नसते की चूक आपण केली आहे. आपण सगळ्यांचा विश्वासघात केला आहे. आपल्याला एवढं चांगलं कुटुंब मिळालं, एवढी चांगली माणसं मिळाली, तरीसुद्धा आपण अजूनही नालायकपणाच करतो आहे. ही गोष्ट आजही तिच्या लक्षात येत नसते. तर आता घरी आल्यावर रविराज काका खूप जास्त नाराज असतात की आपल्या मुलीमुळे नेहमी आपल्याला मान खाली घालावी लागते चार चौघात. त्यावर लगेच आता प्रतिमा आत्याही त्यांना समजावत असते की जाऊ द्या रविराज, तुम्ही फार वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही स्वतःला का त्रास करून घेताय. त्यावर रविराज काका म्हणत असतात की अगं कसा त्रास करून घेऊ नको प्रतिमा, काय बोलतीयस तू. एवढ्या वर्षांपर्यंत माझी मुलगी तू माझ्यापासून लांब होतात आणि एकाएकी मला माझी मुलगी सापडली म्हणून मी तिचे खूप लाड केले, पण तिने मला त्याचं हे फळ दिलं. त्यावर लगेचच प्रतिमा आत्या म्हणायला लागते की कधी कधी जास्त लाडसुद्धा मुलांना वाया घालवतो. ही गोष्ट तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही आहे रविराज. त्यावर रविराज काका म्हणत असतात पण माझ्याकडून चूक झाली. पण तुला खरं बोलू का, कधी कधी ना तर मला विश्वासच बसत नाही की ही आपली मुलगी असू शकते, तुझी मुलगी असू शकते. त्यावर प्रतिमात्या म्हणते की जे आहे ते आपण नाकारू तर शकत नाही ना रविराज. जे आहे जसं आहे तसं आपल्याला स्वीकारावं तर लागेल. कदाचित तन्वी आपल्यापासून लहानपणापासून लांब राहिली आहे, तिच्यावरती आपले संस्कार झालेले नाही आहेत, त्यामुळे कदाचित ती अशी आहे म्हणून ती अशी रूढ वागत असेल सगळ्यांबरोबर. त्यावर लगेचच पुढे रविराज काका म्हणत असतात प्रतिमा तुला कळत कसं नाही आहे, रूढ वागणं आणि वाईट असणं यामध्ये खूप फरक आहे. आणि आपली तन्वी रूढ नाही तर वाईट आहे. वाईट ती लोकांना त्रास देते, लोकांना वाईट वाटेल असं वागते. असं का करते ती मला खरंच काही कळत नाही. तर आता मात्र रविराज काका आणि प्रतिमा त्या हे दोघंजणच प्रियाबद्दल बोलत राहतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. पण मित्रांनो त्या दोघाही बिचाऱ्यांना काय माहीत की ते जेवढी आपली मुलगी प्रियाला म्हणत आहेत ती मुलगी खरं तर त्यांची नाहीच आहे आणि म्हणून ती असं वागते. त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो. पण पुढे आता नेमकं काय घडणार आणि कशा प्रकारे सुभेदार कुटुंबीय प्रियाला कायमची घराच्या बाहेर काढणार हे सगळंच पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओचा आनंद घेता येईल आणि सर्व मालिकांचे अपडेट जाणून घेता येईल. धन्यवाद.